पवित्र पोर्टल स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षक पद भरतीस मान्यता मिळालेली आहे. सविस्तर सूचना. दिनांक 10 जून 2024 रोजी शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्ध पत्रक अधिकृत प्रसिद्ध झालेले आहे. यामध्ये पहिली महत्त्वाची सूचना, पवित्र पोर्टल मार्फत राबविण्यात येणाऱ्या पद भरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही. याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबवण्यास आज मान्यता प्राप्त झाली आहे. थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची आता प्रक्रिया जी आहे ती लवकरच सुरू होईल. त्याचं जे काही वेळापत्रक असेल किंवा त्या संदर्भातील माहिती आपण आल्यानंतर पुढं बघणारच आहोत. त्यानंतर दुसरी सूचना, दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल. म्हणजे जी आता गुणवत्ता यादी 25 फेब्रुवारी रोजी जी प्रसिद्ध झालेली होती त्यातील जे काही उर्वरित उमेदवार आहे, जे भावी शिक्षक आहे, त्यांची नियुक्तीबाबतची आता कारवाई ही सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच ह्या ऑर्डर वगैरे ज्या आहे त्या प्रक्रिया पूर्ण होतील. दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कारवाई करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयासमक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे. समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आणखी स्पष्ट झालेले आहे या मुद्द्यामध्ये, जी समांतर आरक्षणाबाबतची जी कारवाई आहे ती पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची जी काही व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे अजूनही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यासंदर्भात ही प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे. तसेच कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये. बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल. सदर माहितीचा जो सोर्स आहे हा पवित्र पोर्टलची जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरून teacherrecruitment.org जी काही वेबसाईट आहे या पवित्र पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवरून सदर माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे.